सामना चालू करायचा आहे. हॅलो. षटकातील पुढील चेंडू सामना करतील राजू पाटील. आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बीट. अध्यक्षांच्या बॅटच्या ढेंगे घालून बॉल किप्परच्या हातामध्ये. पुन्हा राजू पाटील. पुढे येऊन खेळून काढलेला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एक धावेसाठी धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या आहे ती 2. आणि हा रवी यांच्या बॅटमधून आलेला उत्तुंग फटका 4 धावेसाठी. टप्पा टप्पा चेंडू सीमारेषे पार. चौकार. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या आहे मावळत्या सूर्याबरोबर रवीची बॅट आता तळपायला लागली आहे. बॉम्बाला कलम नजर लावली जांबाजनं. आई घातली आणि रवी स्टंप. नजर लावली रवीचा. रवी मावळला या जांबाज मध्ये बॅट करपली पुढच्या चेंडूवर. जांबाजचा लिंबू घट्ट आहे. कुठं तळपाल ती बॅट तवर करपून धुळा. स्टंपा उडवून लावल्या. रवीची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी मैदानात दाखल किरण. विमान आलेला आहे या ठिकाणी. आणि बॅक टू बॅक 2 विकेट. संघाला मोठा धक्का. किरण कॅच आउट या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी. चांगला झेल. फिल्डरचं नाव काय आहे? फिल्डरचं नाव फिल्डर स्वतः संघाचा कॅप्टन पांडुरंग कांबळे. अतिशय चांगली फिल्डिंग या ठिकाणी. किरण 0 धावसंख्येवर किरण बॅक पॅव्हलियन मध्ये बॅकआउट. दीपक मोहिक सर जिथे असाल तिथे यशवंत सरांनी जाऊन षटकातील पुढील चेंडू उचगाव एक्सप्रेस. अतुल खाडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्ट्राईकवर राजू पाटील. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. तेवढा चांगला खेळून काढलेला आहे लेगच्या दिशेने. 1 धावेसाठी. सारखा बंद पडतोय. षटकातील पुढील चेंडू. चेंडू तोपर्यंत माईक बंद. चला चालू झालेला आहे. अरे यार मिस फिल्डिंग या ठिकाणी. तेवढ्यात 2 धावा.
एक्स्ट्रा थ्रो वरती एक चोरटी धाव. विकीचं वजन जरी 70 असलं तरी विकीचं रनिंग फास्ट आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी आणि पांडुरंग सरांकडून डेंगूतून बॉल सुटलेला आहे तेवढाच कव्हर केलेला आहे अधिक सरांनी. या ठिकाणी एक धाव. धाव संख्येमध्ये 1 ने वर. चला षटकातील पुढील चेंडू सामना करेल विकी. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वर. धावसंख्या आहे 11. चांगल्या पद्धतीचा खेळून काढलेला चेंडू ऑन साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा धावसंख्येमध्ये 1 ने वर. धावसंख्या आहे ती 12. सिद्धांत वॉरियर्स आणि या ठिकाणी झेल होतोय का बघायचा आहे. मिस फिल्डिंग. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून थ्रो. गुटना थ्रो विजय सरांच्या हातून स्टंपा बाजूला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 12. सॉरी 14. गोलंदाजी मार्कवर संघाचे कप्तान पांडुरंग कांबळे सर या ठिकाणी सज्ज. स्ट्राईकवर राजू पाटील सर दमलेले. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले आहेत पांडुरंग कांबळे सर. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करतात या ठिकाणी. हे काय बघतोय. आंबा घाटात टाकलेला चेंडू फोंडा घाटात वाईटच्या दिशेला. धावसंख्येमध्ये 1 ने वर. हॅलो सिद्धांत वॉरियर संघाला विनंती आहे एकत्र जमायचं आहे सगळ्यांनी पॅव्हलियन जवळ. पुढचा सामना आपला आहे. वाईट चेंडू बरोबरच बाईच्या स्वरूपामध्ये धागा आलेला आहे मैदानामध्ये. थोडस खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. पतंग तुटलेला आहे बहुतेक. धागा आलेला आहे मैदानात. राऊंड विकेट मारा करतायत आता या ठिकाणी. स्ट्राईकवर राजू पाटील अध्यक्ष. आणि या ठिकाणी मात्र कमबॅक केलेला आहे. त्रिफळाची घुटना टेक शॉट खेळायचा होता या ठिकाणी अध्यक्षांना पण घुटना काही टेकला गेलेला नाही. पण आपली विकेट पडलेली आहे या ठिकाणी अध्यक्षांची. या ठिकाणी राजू पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात रणजित. नावात जरी रणजित असलं तरी हे रण जिंकायचं आहे आपल्याला. रणजित लक्षात असू द्या. संघाला आपली गरज आहे. रण मारायचं आहे. आणि रणजित यां एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा हलकासा प्रयत्न. चालत पळत धावा चालू आहे. थोडस गच्चा
विजय सरांच्या हाताला काय चेंडू लागत. जाधव सर आहेत. धावसंख्येत 2 वर धावसंख्या आहे 19. पुन्हा वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा 1 भर. धावसंख्या आहे 20. वाढतीये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा. पांडुरंग सरांचं एकदा इकडून चेंडू टाकतात एकदा तिकडून चेंडू टाकतात पण चेंडू खेळून काढलेला आहे रणजित यांनी. इकडे 2 धावा म्हणून ओरडतात संघातून सहकारी पण खेळाडू काही एकाच धावी. तिच्या बॅटमधून 4 धावेसाठी बहुतेक चेंडू टप्पा टप्पा घसपटी कसा गेला तो चौकारच गेला. धावसंख्येत 4 ने वर धावसंख्या आहे ती 25. सामना करेल विकी. फटका मारण्याचा प्रयत्न विकी बीट. षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एंड चेंज झालेला आहे. धावसंख्या आहे 25. 3 षटक समाप्त. धावसंख्या 25. या ठिकाणी केडी आपल्या नामदेव कांबळे सरांना शोधतायत. सॉरी टीम शोधत नाहीत. नामदेव कांबळे सर असला तिथनं हात करायचा आहे. माझगावकर सर बोलवत आहेत नामदेव कांबळे सरांना. तू नामदेव सरांच्याकडे वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन अतुल सामना करेल रणजित. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. बोला काय. शेविंग ब्लेड फ्री पाहिजे असेल तर इथं यायचं आहे. मोबाईल नंबर द्यायचा आहे. ओटीपी सांगायचा आहे. जिलेटचं ब्लेड न्यायचं आहे आणि दाढी मस्तपैकी करायची गुळगुळीत आणि उद्या यायचं करून इथं गुळगुळीत. अभिजित वाघे इथे त्यांच्या विनंती. या ठिकाणी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हलकासा. धावसंख्या पुढील चेंडू सामना करेल रणजित. धावसंख्या आहे 27. प्रयत्न पण चेंडू पुन्हा गोलंदाजाच्या हातामध्ये विसावतोय. धावसंख्या जैसे ते कोणतीही हालचाल. खेळून काढण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. ब्रिजेश सरांना कोंबड्याने खाल्लंय का नाही विचारतायत. बॅटमधून काय फटका आलेला आहे. 6 धावेसाठी चेंडू आउट ऑफ पार्क. धावसंख्येत झपाट्याने वाढ. चेंडू
कोणाच्या गोलंदाजीवर आलेला आहे बघा, अतुल खाडे. 33 धावा फलकावरती अद्याप. हो 33 धावा. एक निर्धाव चेंडू, षटकातील अंतिम चेंडू, सामना करेल पुन्हा रणजित. मिसफिल्ड, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अरे धावांची खिरापत या ठिकाणी 4+6 धावा घेतलेल्या आहेत. धाव होती तिथं 6 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 39. सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभारण्यात यश आलेलं आहे सनराईज संघाला. ठेवायचा आहे 95 नंतर अंतिम षटक घेऊन आलेले आहेत विजय जाधव सर. एवढा चांगला फटका विकीच्या बॅटमधून 2 धावेसाठी. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या 41. षटकातील पुढील चेंडू, सामना करेल पुन्हा विकी. संघाकडून नेहमीच चुका करताना दिसतोय संघ. क्षेत्ररक्षण अतिशय धावांची खिरापत या ठिकाणी. आणि या ठिकाणी रणजितला माघारी बोलवण्यात आलेला आहे. रणजितच्या जागी जर्सी नंबर 17 जरी असला तरी रोहित. विकेट पडली तर केडी मला तर गॉगल घालून कॅप घालून ऑफच्या दिशेने खेळून काढला चेंडू. 1 धाव, थोडस क्षेत्ररक्षण गचाळ, पुन्हा 2 धावा या ठिकाणी. कातील अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी. त्याचा प्रयत्न, खेळाडू बीट. अंतिम षटकातील अंतिम चेंडू, सामना करेल रोहित. आणि या ठिकाणी पुन्हा ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चांगला चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. या ठिकाणी पाहू काय होतं. आणि सनराईज हॉस्पिटल क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. 45 धावा, 45 धावांचं टार्गेट या ठिकाणी साईराम संघाला. 30 चेंडू मध्ये 45 धावा, 9ची सरासरी.